या ठिकाणी आज सकाळी अंगणवाडीची जी जुनी बिल्डिंग आहे 30-35 वर्षापूर्वी जुनी, हे पावसामुळे आणि हे बांधकाम कमजोर झाल्यामुळे आज सकाळी जे आहे ते मुलांच्या अंगावर पडली असतील. थोडे मुलं बाजूला असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता की तुम्ही या ठिकाणी हे बिल्डिंग पडलेलं आहे. वरचा सगळा स्लॅबचा सिलिंग भाग या ठिकाणी पडलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला पंचायत समितीला अनेक वेळेस हे करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही. ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळेस प्रस्ताव दिलेला होता की बाबा हे बांधकाम कमजोर झालेलं आहे म्हणून. या ठिकाणी अशा पद्धतीने या स्लॅबचा भाग पडलेला आहे. या लहान लहान मुलं या ठिकाणी शिकतात, त्यामुळे त्यांच्या जर अंगावर पडलं असतं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली असती, मुलांचं नुकसान झालं असतं, त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असती. त्यामुळे प्रशासनाने आणि पंचायत समितीने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नवीन बिल्डिंग मंजूर करून देण्यात यावी. अन्यथा या ठिकाणी अजून पाऊस पडल्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती कमजोर होऊन या ठिकाणी लहान लहान मुलांचं नुकसान होऊ शकते, त्यांना गंभीर इजा होऊ शकते. हे ग्रामपंचायतच्या आणि सातेगावच्या नागरिकांच्या वतीने प्रशासनाला आमचं आव्हान आहे.